नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ईश्वरीची आई ही ईश्वरीच्या गळ्यात लॉकेट घालते आणि तिला म्हणते, हे बघ ईशू, हे लॉकेट तुझ्यासाठीच आहे. आजपासून तुझ्याच जवळ असेल, हे नेहमी ठेवायचं आहे तू. हे सगळं तुझ्या आईबाबाची आठवण आहे आणि आठवण नेहमीप्रमाणे तुला जपायची आहे. हे लॉकेट सदैव तुझ्यासमोरच असंच ठेवायचं आहे असं बोलते. तेव्हा तिची आई तिच्यासोबत बसलेली असते. दोघेही प्रेमाने गप्पा मारत असतात. हे बघ लॉकेट इशू, गळ्यातून अजिबात काढू नकोस. तुझ्या आईबाबाचं प्रेम आहे ना तुझ्यासाठी, हे असंच कायम गळ्यात ठेवायचं आहे. असं ऐकून ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर ईश्वरी तिच्या आईला प्रेमाने मिठी मारते. तिची आईही तिला जवळ घेते. इकडे अर्णवला आजी म्हणत असते की हे बघ अर्णव, एक काम कर, त्या ईश्वरीच्या आईने तुला मिठाई पाठवली आहे ना, मग ती मिठाईचा डब्बा रिकामा नको देऊ. तू पण काहीतरी दिलंच पाहिजे ना, घरी घेऊन जा असं म्हणत असते. मामाही म्हणतात, अगदी बरोबर आहे, त्यांनी आपल्याला काहीतरी पाठवलंय तर मग आपणही रिकामं न देता काहीतरी दिलंच पाहिजे ना. असं आजी देखील हातात एक वस्तू देते. हे घेऊन जा. अर्णव गप्प उभा असतो. त्याला तिकडे जाण्याची अजिबात इच्छाच नसते, परंतु आजीमुळे त्याला तिकडे जावं लागतं. इकडे लावण्याला सगळं कळालेलं असतं. म्हणत असते, काही लोकांना जर वाटत असेल की ईश्वरीच्या घरी अर्णवला पाठवायचं तर मी पोहोचू देणार नाही. जे काही आहे ना लोकांच्या मनात चाललेलं ते मी कधीच होऊ देणार नाही त्यांच्या मनासारखं. यारला त्या मिडल क्लास ईश्वरीच्या घरी अजिबात जाऊ देणार नाही म्हणत असते लावण्या. तर अर्णव जाईल का पुढील भागात? धन्यवाद.